चर्मकार आहेत, मातंग आहेत, होलार आहेत, मोची आहेत, भंगी आहेत, दक्कलवार आहेत, मादिगा आहेत, होलार्दुपारा म्हणून एक बारकी जात आहे, ती जात आहे. अशा हिंदू जाती आहेत. शरद बनसोडे हिंदू महान आहेत की बौद्ध आहेत? मी विचारून सांगतो, तसं सांगणं बरोबर नाही. तसं नाही, मला माहिती. टर्ममध्ये भाजपाने तो हिंदू दलित म्हणून दिला की बौद्ध म्हणून दिला? नाही, माझ्याकडे माहिती नाही. मी खासदार साहेबांना विचारून आपल्याला सांगतो. म्हणजे हिंदू दलितमध्ये हिंदू मागे येत नाहीये. बौद्ध आहेत ते, आणि अति मागास आणि अति प्रगत असे दोन गट आहेत. प्रश्न विचारतो. मी प्रश्न असा आहे, हिंदू दलित ह्या व्याख्येमध्ये तुमच्या हिंदू मार आहे की नाही? नाही. फक्त तो बौद्धच आहे, हिंदू मार नाही आहे. हिंदू तसं नाही, सगळे बौद्धच आहे. अति प्रगत आणि अति मागास अशा दलितामध्ये दोन भाग आहेत. 1,32,00,000 लोकसंख्या आहे. त्या 1,32,00,000 बौद्ध समाज हा 65 लाख आहे आणि हिंदू दलित समाज हा 67 लाख आहे. माझी माहिती चुकीची असू शकते. 2011 झालेल्या सेन्ससची ही माहिती आहे. सर, ढोबळे सरांनी गरज का पडली? जे कायदा आहे केंद्राचा किंवा राज्याचा, अनुसूचित जाती जमातीबद्दलची जी हक्काची घटनाकारांनी दिलेली तरतूद आहे, त्या तरतुदीचा आधार घेताना जातीचा उल्लेख साहेब करावाच लागतो. हे हा सेकंड ऑप्शन ठेवता आला असतं ना सर तुम्हाला? नाही. मी आजवर केलेल्या कामाच्या निकषावरती मला उमेदवारी द्या म्हटलं तर त्या अधिक सुसह्य ठरलं नसतं. कारण तुमच्याकडनं अपेक्षित, बाकीच्यांनी मागणं हा विषय वेगळा. हां, तर मी सांगतो ते. आज 100 शैक्षणिक संस्था असलेला प्रमुख नेता जर जातीच्या आधारावरती आजही उमेदवारी मागत असेल तर मग काय विकास झाला सर? मी तुमचं स्वागत करतो. मी 11वीला असताना पहिलं वसतिगृह काढलं आणि त्यानंतर संस्था वाढत गेली आणि आज 28 जिल्ह्यामध्ये 1000 कर्मचारी काम करतात. तर 28 जिल्ह्यामध्ये 90 तालुक्यामध्ये 60,000 विद्यार्थी शिकत आहेत. अशी संस्था माझ्याकडं आहे. परंतु शेवटच्या 4 ओळी ज्या आहेत माझ्या निवेदनातल्या, माझी श्रद्धा ही नरेंद्रजी मोदी आणि देवेंद्रजी फडणवीस या उभयतांच्यावर माझी श्रद्धा आहे. माझ्या श्रद्धेचा आणि 2024च्या कार्यक्रम पूर्ण करण्यासाठी माझा विचार करावा अशी भूमिका मी त्यात मांडली. संधी मिळाल्यानंतर मी त्याचं काय करेन ह्याच्यासाठी ही पत्रकार परिषद आहे. मान्यता मिळालेली आहे. मी पालकमंत्री असताना ती माहिती माझ्यात बदल झालेला आहे. अहो, मला माहिती मिळाली, आता मी खात्री करेन एवढं तुम्हाला त्याच्यात सांगितलं. आणि आत्ता माझ्यात बदल झालेला आहे. ती जुनी कॅसेट तुम्ही कुठल्या काळातली काढताय, त्यावेळेला ज्या पक्षाचा विचार होतो तो पक्षाचा विचार मांडला असेल. आता नव्यानं मांडलेली भूमिका तुम्हाला रुचली नसेल. तुमच्यावरच्या संस्काराचं माझ्याकडे अभ्यास आहे, तर त्याच्यामधून तुम्ही बोलताय, काय हरकत नाही, त्याचंही मी स्वागत करतो. नाही, मान्य साहेब. आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी हल्लाबोल भारत न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.